सांगलीच्या मुलाची दिल्लीत आत्महत्या। शौर्य पाटीलच्या आत्महत्येने सांगलीकर हळहळले। शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतोय। शौर्य हा मूळच्या सांगलीतील विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी घेऊन आत्महत्या केली। शौर्य हा कुटुंबियांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलंय। मैंने जो सुसाइड नोट लिखा है उसमें युक्ति महाजन, प्रिंसिपल अपराजिता पाल, मनु कालरा और जूली वर्गीस के नाम लिखे हैं। इन्होंने इसको पूरा साल टॉर्चर किया है और उसने अपने शरीर के बॉडी पार्ट्स ऑर्गन जिसको जरूरत है उसको डोनेट करने की बात उस पर्ची में लिखी है। उसने माँ बाप और भाई से माफी भी मांगी है। मैं तुम्हारे लिए कुछ जैसे चाहे वैसा बन नहीं सका, लेकिन मेरी आखिरी इच्छा है कि मेरी तरह और किसी बच्चे के साथ ऐसा अन्याय ना हो। अस्वस्थ आणि वेदना देणारी घटना आहे। अर्थातच मला वाटतं त्यांना अटकही झाली असं तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं, पण वागणं आणि शिक्षकांनी किती टोकापर्यंत जायचं या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि नवीन गाईडलाईन्स ही दिले गेले पाहिजेत। आणि अशी घटना कुठेही दुर्दैवी घटना आहे, धक्का देणारी घटना आहे, कुणाचं तरी मूल आहे होय, त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे। शौर्यने चिठ्ठीत काय लिहिलंय ते पाहूया। मी जे करतोय त्यासाठी मला माफ करा। शाळेतील लोकांकडून मला खूप बोललं गेलं, त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे। कोणाला गरज असल्यास माझे अवयव दान करा। कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही। ही शेवटची वेळ आहे। मी आई-वडिलांना त्रास देतोय, कारण शाळेतील शिक्षक आहेतच असे, असं पत्र त्यानं लिहिलंय।